नमस्कार. आज दिनांक 18 फेब्रुवारी. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. याच घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय दिनविशेष. 18 फेब्रुवारी 1836 रोजी महान संत, आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत रामकृष्ण परमहंस यांचा पश्चिम बंगालमध्ये जन्म झाला. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु. त्यांचं बालपणीचं नाव होतं गदाधर चट्टोपाध्याय. पण जेव्हा ते सर्व सांसारिक आसक्ती सोडून अध्यात्माच्या मार्गावर निघाले तेव्हा त्यांना अस्तित्वातलं सर्वोच्च तत्व म्हणजे ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं. त्यामुळे त्यांना परमहंस म्हणलं गेलं. रामकृष्ण परमहंस यांना बालपणातच आध्यात्मिक अनुभव आला होता. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी पवित्र धाग्याचा सोहळा पार पडला आणि मग वैदिक परंपरेनुसार ते धार्मिक विधी आणि पूजा करण्यास सक्षम झाले. रामकृष्ण परमहंस यांच्या कुटुंबाने बराकपूर, कोलकाता इथे हुगळी नदीच्या काठावर दक्षिणेश्वर काली मंदिराची देखभाल केली. पुढे रामकृष्ण परमहंसांनीही माता कालीची सेवा सुरू केली आणि ते पुजारी झाले. 1856 मध्ये रामकृष्ण परमहंस यांना या मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्त केलं गेलं. असं म्हटलं जातं की रामकृष्ण परमहंस यांना काली मातेचं प्रत्यक्ष दर्शन प्राप्त झालं होतं. 18 फेब्रुवारी 1486 रोजी वैष्णव धर्माचे प्रचारक आणि भक्ती काळातले एक महान कवी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म बंगालमधल्या नवद्वीप गावात झाला. हिंदू कॅलेंडरनुसार चैतन्य महाप्रभूंचा जन्म फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला संवत 1407 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी झाला होता. भक्ती काळातल्या इतर कवींप्रमाणेच चैतन्य महाप्रभूंनीही भक्तीला मोक्षाचा मार्ग मानलं. ते श्रीकृष्णाचे परम भक्त होते. वयाच्या 24व्या वर्षी चैतन्य महाप्रभूंनी आपलं कौटुंबिक जीवन सोडून संन्यास घेतला आणि कृष्ण भावना शिकवण्यास सुरुवात केली. चैतन्य महाप्रभूंनी अनेक ग्रंथांची रचना केली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा 32 अक्षरी कीर्तन महामंत्र स्वतः चैतन्य महाप्रभूंनी रचला आहे. 18 फेब्रुवारी 1930 रोजी अमेरिकन शास्त्रज्ञ क्लाइड टॉम्बॉग यांनी प्लुटो ग्रहाचा शोध लावला. पण या शोधाला प्लुटो हे नाव दिलं हे 11वीत शिकलेल्या एका विद्यार्थ्याने. रोम मधल्या अंधाराचा देव प्लुटो असल्याने या विद्यार्थ्याने असं सुचवलं होतं की हा ग्रह देखील अंधारात राहतो, म्हणून त्याला प्लुटो हे नाव देणं योग्य ठरेल. त्याच्या शोधानंतर 2006 पर्यंत प्लुटोची गणना सूर्यमालेमधल्या 9 ग्रहांमध्ये होत होती. पण त्यानंतर या प्लुटो बाबत खगोलशास्त्रज्ञांमध्ये वाद सुरू झाला. काही शास्त्रज्ञांनी सांगितलं की प्लुटो हा खूप लहान आहे, अगदी चंद्रापेक्षाही लहान आहे, त्यामुळे त्याला ग्रह मानता येणार नाही. त्यानंतर 2006 मध्ये खगोलीय रचनांना नावं देणाऱ्या इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या गटाच्या बैठकीत असं ठरलं की सूर्याच्या गोलाकार मार्गाभोवती फिरणारा आणि सभोवताल स्वच्छता ठेवणाऱ्यालाच ग्रह म्हणता येईल. आणि यासोबतच प्लुटोकडून ग्रहाचं शीर्षक हिसकावून घेतलं गेलं. प्लुटोला सूर्याभोवती फिरायला 248 वर्ष लागतात असं सांगितलं जातं. आज ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 18 फेब्रुवारी असून रविवार आहे.